दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक नाथाजी पाटील, जिल्हा सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी, कोल्हापूर। थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार आणि गोकुळ दूध संघाचे संचालक अर्थतज्ञ डॉक्टर चेतन नरके यांनी कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवावीच असा दबाव कार्यकर्ते आणि मतदारांच्यातून होत आहे। जिल्ह्यातून विविध क्षेत्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 968 गावांचा दौरा करून युवा शेतकरी, कष्टकरी, व्यावसायिक, महिला आणि सर्व घटकांशी संवाद साधून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा बनवत तो प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी लोकसभेच्या मैदानात उतरण्याचे ठरवले आहे। त्या दृष्टीने तयारी केली होती। त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संपर्क साधून उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते। मात्र राज्यात घडत असलेल्या बदलत्या राजकीय घडामोडीमुळे त्यांच्याऐवजी अन्य नेत्यांचे नाव पुढे येत आहे। यामुळे महाविकास आघाडीमधून थांबवण्याचे संकेत आहेत। मात्र डॉक्टर चेतन नरके यांच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वाने कोणत्याही पक्षाच्या उमेदवारीची वाट न पाहता निवडणूक रिंगणात उतरावेच यासाठी कोल्हापूर शहरासह मतदारसंघातील ग्रामीण भागातून शेतकरी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे कोल्हापूर विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा व्यक्त करत रणांगणात लढण्यासाठी आग्रह केला जात आहे। या संदर्भात जनतेच्या आग्रहास्तव निवडणूक लढवण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे। डॉक्टर चेतन नरके यांनी अपक्ष निवडणूक लढल्यास निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।